काल रात्री पोरं आली होती इथं केळं खायला आणि ते वाघ म्हणले हो का का इथलं पिकले कडचं त्या फण्याचं. आता या वेळेस ना असंच ठरवलंय की जसं केळ पिकल ना तसंच तोडायचं. हां ते पिकलंय, हे दोन्ही पिकल्यात. ही पण फणी पूर्ण पिकणार आहे 2 दिवसात, लाल होईल ही. नाही जाऊ दे, झाडालाच पिकू दे. आता दिसतात का पिवळी, चांगली पिवळी होऊन द्यायची, झाडाचीच तोडून खायची बस. गावाकडं मज्जा आहे का नाही अशी खायला फळं. नाही तर बसू द्या इथं गारव्याला, करू द्या माझं काम म्हणजे झालंच. तर काय आहे, आपण शेतकरी म्हणल्यावर भिवून तर जमणारच नाही. नमस्कार, जोडी सासू सुनेच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर ही बघा आपली बाजरी 30 तारीख काल झाली, कंप्लीट 2 महिन्याची झाली. आणि आता ही बाजरी आहे ना अजून मला वाटतं 1 महिन्यानंतर निघल, कारण उन्हाळी बाजरी 2.5-3 महिने ते 3 महिन्यात 2.5-3 महिन्यातच निघते. आणि पावसाळ्याची बाजरी हिला मात्र 3 महिने कंप्लीट लागतात. तर या बघा, रात्री पोरगं भरणं भरायला आलं तर पाणी द्यायला, इथं वाघ होता. भीती वाटली आणि पळाला तो, इकडं रोडने गेला. मग आता काय करायचं, दिवसाच पाणी भेटलं तरच भरायची, नाही तर हे असंच. आणि बघा अजून तर कणसातून चांगली बाहेर नाही आले तर पाखरांनी सुरुवात केली बघा. आता याच्यावरती ना चमकीच्या पट्ट्या लावायच्या आणि मग त्याला बेतात, उन्हाने ते चकचक करतात, मग ते पाखरं पळतात त्याने. तर तुम्हाला काय वाटतं, निघेल का 1 महिन्यात ही बाजरी? आणि 3 पाणी द्यावी लागते मला तरी असं वाटतं, कारण 1 आठवडा तिला दाणं निब्बर व्हायला लागतात आणि 3 पाणी द्यावं लागतील. हे आत्ताचं 1, आज 1 द्यायचं संध्याकाळी, म्हणजे दुपारी. संध्याकाळी म्हटलं आता ते पाववाले ते नाही का बोंग घेऊन वाजवतात, अगदी तसं वाजवून बघावा संध्याकाळचं, म्हणजे जरा फरक पडेल. कसं आहे, आपलं माल व्हायचा थोडा आणि उद्योग व्हायचा मोठा, कारण त्याच्या पुढं कोणाचं चालत नाही. इथं ना असं वरती वन विभागाला कळवलं तरी ते म्हणतात त्यांनी तुम्हाला काय केलं आहे का अजून, पुरुष म्हणजे मनुष्याला काय केलेलं नाही, आणि त्याला पकडायला पण कोणी येत नाही. मग काय करणार, आपलं संरक्षण आपणच करायचं. आता हे काही हे ज्वारी आहे ना, ही गायीसाठी टाकली होती, तर ह्याची कणसांना आलं दाणं. मग आता त्या पक्ष्यांना झाली सवय याच्यावरती बसायची, आणि हे कुठं चालू आहे तरच बाजरी आता, त्याच्यामुळं बाजरीवरती बसते ना. आता हे खाऊ द्या, ह्याचं काही नाही, कारण हे गुरांना खाण्यासाठी केलं. थोडं थोडं आपलं रोज 1-1 पेंडी न्यायची, आणि बाजरी म्हणजे आपल्याला दाण्या धुण्यासाठी म्हणल्यावरती ती खाऊन देऊन नाही ना चालणार. तर आता तुम्ही सांगा, राखण करा यायची म्हटलं तरी किती भीती आहे. या बघा इथं 2 वापं दणं टाकले, पण गवत भरपूर आहे त्याच्यात. टिपायचं होतं पण आता टिपायची सुद्धा भीती वाटते. इकडं बाजरी, इकडं ज्वारी, इकडं पलीकडं पण बाजरी. तुम्ही सांगा मध्येच येऊन कसं काय आपण टिपणार ते, म्हणजे त्यातलं गवत काढायचं कसं काय काढणार, नाही जमणार. त्या तिथं पपयांची झाडं आहेत, पार पिकून गेल्यात, पण भीतीमुळं आतमध्ये शिरतच नाही, काढता येत नाही, अशा वायाला चालल्या. त्या वाघाची लईच दहशत वाढली आमच्याकडं. त्यादिवशी 2 पिल्लं आणि ते 1 दिसतंय, पाठीमागं 2 होते, म्हणजे ती मादी ती पिल्लं घेऊन फिरते. आता आमच्या इथं एक पडकं घर आहे, तिथं संध्याकाळची पिल्लांना घेऊन जात असते ती रोज, आणि दिवसभर कुठंतरी सावलीला गारव्याला बसती आणि संध्याकाळी 3-4ला बाहेर निघती. आता बघा तंबाटी पिकून गेली, एकट्या माणसाला यायला भीतीच वाटते. आणि आज सकाळी आम्ही लसूण आणि कांदा न्यायला आलो आहे. बघा मिरच्या, म्हणलं मिरच्या तोडाव्यात थोड्याशा, आपल्या घरगुती खायला लावलेल्या आहेत. वांगी सापडली थोडीशी, मिरच्या थोड्या,
हे बघा आमचे अण्णा आहेत, पाटाचं गवत काढतात का तर पाणी जायसाठी. आता काय करणार, भीतीच वाटते तेवढी. गवत गोळा करायचे ना 2 ठिकाणी. चला आता यांनी गवत काढून ठेवले, मी ते गाईला घेते. हे पण कापा. हे बघा त्यांनी पाटा खुरापलाय. आता पाणी जायसाठी गवत काढले सगळं झालं. एवढे 2-3 पाणी बसली की बाजरी येणार आपली. ते बघा पपया कशा पिकून गेल्यात आहे का. पण या वाघाच्या भीती पोटी तिथवर जायला सुद्धा भीती वाटते. बघा झाडाला किती पिकल्यात. ओ एखादी पपई घ्यायची का. आता तिथं जायला मला पण भीतीच वाटते. पण वर चढण खाली उतर. आणू का एक. चला आता हे म्हणतात आण. मी एक पपई घेते, कारण आता सकाळचं काही नसतं एवढं. आता वाढवली तर माणसं पण आहेत, पण रात्रीची मात्र खूप भीती असते. नाही तर बसू द्या इथं गारव्याला, करू द्या माझं काम म्हणजे झालंच. कारण बाजरीमध्ये गारवा आहे, सावली आहे चांगली. तर काय आहे, आपण शेतकरी म्हणल्यावर भिवून तर जमणारच नाही. कशी पिकलेली आहे बघा मस्त. कसं असतं ना, काही पपया गोड लागतात, काही नाही लागत. आता हे जास्त पिकून गेले, ही जास्त पिकून गेली. आता ही छान आहे खाण्याजोगी. तर ही पण चांगली. तर आता मी जाते आता एवढ्या 3 पपया घेऊन. त्याचा चिक गळतो. उन्हाळ्या दिवसात आणि हे असं हिरवगार, खरंच सांगा किती छान वाटतं ना. लय मस्त वाटतं ओ बघायला. पण काय आहे ना, वाघोबाने इतकी दहशत पसरवली ना की वावरात यायचं कामच नाही एकट्या माणसाचं. नाहीतर कोरोना काळात आम्ही ह्याच वावरात बसून दिवस काढलेत बघा. तर बघा आमच्या अण्णा म्हणतात, तुला काय दाखवायचे ती बाजरी दाखव, मला दाखवू नको, मी पूर्ण घामाने भिजलोय. कारण ते गवत काढत होते, हवा लागत नाही खाली बसल्यावर. पण आपण शेतकरी, घाम तर आपल्याला आलाच पाहिजे ना, आणि येणारच. त्याच्यामुळं काय भ्यायचं आहे, आपण घाम येतोच. आणि तरी पण मग मी आपली काढतच असते व्हिडिओ. आणि आता पपया घेतलेत आणि हे म्हणतात, चल तुला मी केळीचे तिथपर्यंत नेतो सोबत येतो. अण्णा म्हणतात चला आपण केळी पण बघू पिकलेली गावते का, आणि पपया पण काढायला निघाले. त्यांच्यामुळं मी जाते आता, कारण मला एकटीला बाजरीतून भीती वाटते. चल कापून घेतलं असतं, गाईने खाल्लं असतं ना. पोपट बघा किती बसलेत त्या झाडावर. आंबट चुक्याचं बी वात्यान बरंच हे तिकडं नेऊन ठेवाय सांगायचं ना अक्षयला. याच्यात वाढल्यात मी, पुढल्या झाडांना राहिल्यात. काल रात्री पोरं आली होती इथं केळं खायला, आणि ते वाघ म्हणले हो का इथलं पिकले कडचं त्या फण्याचं.
आता या वेळेस ना असंच ठरवलंय की जसं केळ पिकन ना तसंच तोडायचं. हां, ते पिकलंय, हे दोन्ही पिकल्यात. ही पण फणी पूर्ण पिकणार आहे 2 दिवसात, लाल होईल ही. नाही जाऊ दे, झाडालाच पिकू दे आता. घरी नेऊन काळी पडतात मग. दिसतात का पिवळी? चांगली पिवळी होऊन द्यायची, झाडाचीच तोडून खायची बस. घरी नेल्यावरती एकदम पिकल्यावर काय करणार? हे बघा साल किती पातळ आहे, हे बघा केळाची जाडी किती, आणि खायला तर लय गोड लागतात बरं का आमची केळी. ते कच्चं होतं, उलट ही पिकलेली होती, ही घ्यायची ना. आता ही वरची पण आणि ही पण फणी पिकन, ही जास्त पिकत आली असं. हो का, ही पण लागली पिकायला. आता झाडालाच पिकून द्यायची आणि पिकल तसेच तोडून द्यायची. मग ही केळी खाण्यासाठी तर पोरं आली होती आणि मध्ये वाघाने डरकाळी मारली, मग पळाली. हे बघा बाजरीमध्ये ह्या बांधाने पोरं आली आणि त्याने मारले डरकाळी चांगली, मग पळाली. केळी खाण्यासाठीच आली होती. पण खरं सांगा, गावाकडं मज्जा आहे का नाही अशी खायला फळं? केळी झालं ते बघा, तिथं एक चिक्कूचं झाड आहे. या वर्षी ना त्याला लवकर पाणी नाही भेटलं, त्यामुळं त्याचे चिक्कू थोडे बारीक आहेत, नाही तर गमेलं चिक्कू निघायचे. त्या तिथं बोर आहे, बाणेरी नाही, ॲपल बोर आहे, पण ते किडक्या असतात त्याची नाही खायला भेटत. पण चिक्कू, लिंब, केळी, मनमुक्त, पपई बघा किती छान वाटतंय. आम्ही तिकडच्या बांधाने आलो पपईच्या, आणि आता हा या मधल्या बांधाने चाललंय. बघा पाखरं किती आहेत. अजून तर दाणं नाही आलं, सगळी कंस बाहेर नाही आली तरच यांची सुरुवात झाली. जास्ती निसवली यांची उलट. आपली उंच आहे, यांची जरा बुटकी. हा, कारण पाखरं बसलेली पण दिसत बुटक्या बाजरीवर. अशा पाऊल वाटाने जायला लागतं, आणि मग कुठं पडलं, झडलं, मोडलं, लय त्रास. लावून दिलेलं मागच्या वेळेला त्यांनी, पाणी सोडून गेला गाड बघायला, मग बार एक नाही ठेवलं नीट. हे बघा पहा, एवढ्या पपया सापडल्यात. आता आमच्या घरात लय झालं तरी एखादी खाईन किंवा 2 ठेवता येईन दुसऱ्या दिवसापर्यंत. पण आता या बाकीच्या अशाच लोकांना वाटाव्या लागतात, काय फायदा होणार? आणि लोकांना द्यायचं का ना, देण्याचं पण काही नाही. पण असं लोकांना त्याचं कौतुकच नाही राहिलं हो. ते काय म्हणतात, वायाला चाललं म्हणून दिलं. त्यांनी काय असं आवर्जून दिलं का? असं होतं. म्हणजे नाही दिलेलं बरं एक वेळेला. गरीबाला तर गरीबच राहिले नाही लोक आता द्यायला, कोणाला द्यावा? तर चला, आता तिथं ना एक आपलं मोगऱ्याचं झाड आहे, तर छान फुलं आल्यात त्याला. तर आपण फुलं तोडू जराशी आणि घरी जायचे आता आपल्याला.
हे बघा एवढी मोगऱ्याची फुलं सापडलेत आपल्याला. आणि आपल्या सुनबाईचा एक गाजरा होणार एवढ्यात. ती मी सहज एक कांडी लावली होती आणून, पण चांगली कळ्या येतात त्याला, मस्त फुलं येतात. लय बार धरलं आहे आणि खाली किती गळ झाली. आता दारात असल्यावर माणूस तोडतं पण बाहेर नाही. तर चला, आमच्या शेताची सफर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.